आणि आता इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत। या नुकसानीला राष्ट्रीय आपत्ती घोषित करून मदत करा अशी मागणी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी सरकारकडे केलेली आहे। ओमराजे निंबाळकरांनी जवळा शिवारातील शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी केली आणि पीक विम्याच्या बाबतीत सरकारनं नालायकपणा केला असं देखील निंबाळकर म्हणाले। धाराशिव जिल्ह्यात काल रात्री पुन्हा एकदा मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। अनेक ठिकाणी जर बघितलं तर ढगफुटी सदृश्य पाऊस जो आहे तो झालेला पाहायला मिळत आहे। याचीच पाहणी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर करतायत। आपल्यासोबत सुद्धा दादा आहेत। दादा, पाहणी करताय, सकाळपासून आढावा आपण संपूर्ण परिस्थिती घेत आहे। काय नेमकं कुठल्या भागात जास्त पाऊस काय? आता पाऊस काय ठेवतोय का नाही अशी परिस्थिती झाली आहे। कारण आधीच पावसानं पत्याचं नव्हतं केलंय आणि आता 2-3 दिवस मध्ये उघाड पडली होती पावसाला आणि शेतकरी त्यातनं सावरत होता। घरात गेलेलं चिखल असेल, संसार उपयोगी सामान काढून कसं तरी घर वाळवायचा प्रयत्न करत होता आणि परत अजून रात्री पावसानं जो कहर केलाय, शेतकऱ्याचं आता नुकसान पंचनाम्यात मोजायचं राहिलंच नाही। इतकं महाभयंकर असं नुकसान आहे शेतकऱ्याचं। आता अपेक्षा आम्हाला उद्याच्या मंगळवारच्या राज्य सरकारच्या कॅबिनेटच्या बैठकीकडे आहेत की आम्ही इथली जी भयान परिस्थिती आहे आणि इथली वस्तुस्थिती स्वतः मंत्रिमंडळाचे जे प्रमुख आहेत, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि 2 उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे, या सगळ्यांनीच ह्या भागात येऊन इथला दौरा करून स्वतः फील्डवर जाऊन जमिनीवर जाऊन इथल्या नुकसानीची अंदाज घेतलाय, नुकसानीचं स्वरूप बघितलंय आणि शेतकरी कसा चारी बाजूने अडचणीत आलाय हेही त्यांनी बघितलंय। जनावरं वाहून गेलेली बघितलीत, विहिरी भरलेल्या बघितल्यात, शेती खरडून गेलेली बघितली, पिकं वाहून गेलेली बघितली। अंगाच्या कपड्यानिशी शेतकरी आज उघड्यावर आहे आणि तो शेतकरी आता आशा लावून बसलाय की उद्याच्या मंगळवारच्या कॅबिनेटच्या बैठकीकडं ह्याचं सगळं ह्या नुकसानीचं अवलोकन केल्याच्या नंतर नेमकं आमच्या पदरात काय पडणार आहे याच्याकडे शेतकऱ्याची आशा आहे। आणि सरकारलाही माझी कळकळीची विनंती आहे की आपण बघितलेल्या ह्या नुकसानाची भरपाई मला वाटते पैशात करता येणं शक्य नाही, पण निदान किमान त्याला आधार वाटावा, आपण पुन्हा ह्याच्यातनं उभा टाकू आणि परत ह्या निसर्गानं उत्पन्न केलेल्या नैसर्गिक आपत्तीवर मात करून पुन्हा लढू, ही भावना त्या शेतकऱ्याच्या मनात निर्माण करण्यासाठी जी आम्ही मागणी वारंवार करतोय की 50,000 रुपये प्रति हेक्टरी मदत शेतकऱ्याला आणि त्याचबरोबर जी कर्जमाफीचं वचन दिलं होतं ती वचन पूर्ण करण्याची योग्य वेळ हीच, ह्या 2 निर्णय सरकारनं घ्यावेत अशी माझी सरकारला आपल्या माध्यमातून विनंती आहे। माणूस म्हणून जे जगतात आणि ज्याला माणसाची वेदना कळतात, मला वाटतं त्या माणसानं हे सगळं बघितल्याच्या नंतर तरी निश्चितपणे निर्णय घ्यावा ही अपेक्षा माझी सरकारकडनं आहे। भली सरकारकडे पैसे नसतील, निधीची तरतूद नसेल, तर सरकारनं कर्ज घ्यावं, पण कर्ज घेऊन काहून आपण शेतकऱ्याला मदत करावी, तरच हा शेतकरी वाचेल आणि जगेल। सरकार वेळ काढूपणा कुठेतरी करतंय असं वाटतंय का संपूर्ण परिस्थितीत? आपण जर बघितलं असेल की जसा वेळ जातोय तसं शेतकऱ्याच्या आत्महत्या तुमच्या सगळ्यांच्या समोर येत आहेत। तुम्ही बार्शी तालुक्यातलं दैठणं गाव असेल, कार्य असेल, धाराशिवमध्ये भूम तालुक्यातलं म्हात्रेवाडी गाव असेल, त्याचबरोबर आवाड शिरपूरमध्ये शिरपूरसारखं गाव असेल, तुळजापूरमधलं अंदूर असेल, शेतकरी त्या ठिकाणी आत्महत्या करतायत आणि कुठल्याही शेतकऱ्याला स्वतःचा पूर्ण कुटुंब पाठीमागं ठेवून मरावं असं वाटत नसते। पण जी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आणि सरकारकडनं मदत करण्याच्या बाबतीतली जी घोषणा होणं अपेक्षित आहे ती लवकर होत नसल्यामुळं हातबलतेनं नैराश्यातनं शेतकरी हे टोकाचं पाऊल उचलत आहेत। पण मला वाटतंय की सरकारला आता अजून शेतकऱ्याचे जीव न जाऊ द्यायचे असतील आणि त्यांचे जीव वाचवायचे असतील तर सरकारनं त्या ठिकाणी तातडीनं मदतीची घोषणा करणं गरजेचं आहे। आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना सुद्धा मी कळकळीची विनंती करतो की 72 सारख्या दुष्काळाचा अनुभव आपल्या भागातल्या लोकांनी घेतलाय। 72चा दुष्काळ सोसलाय, त्यावेळेस लेकरांना खायला द्यायला अन्न नसायचं, मग तशा परिस्थितीवर आपण मात करून पुढे आलोय। मला वाटतं हा सुद्धा दिवस जाईल, हेही संकट आपण ह्याच्यावरही मात करून पुढे जाऊ, पण खंबीरपणे पायरून उभारून संकटाचा सामना करणं हाच पुरुषार्थ आहे। मला वाटतं आत्महत्या ही काही कुठल्या प्रश्नाचं उत्तर असू शकत नाही आणि त्याच्यातनं कुठल्याच समस्येचं निराकरण होणार नाही, उलट समस्या वाढणार आहे। दादा, नुकसान जे आहे शेतीचं ते वाढतच चाललेलं असलेलं पाहायला मिळते। दुसरीकडे विचारलं तर शेतकऱ्यांना आधी पीक विमा मिळायचा, मात्र आता निकाल बदलले त्याच्यामुळे कुठे शेतकऱ्यांना फटका बसतोय? पीक विम्याच्या बाबतीत मात्र सरकारनं नालायकपणा केलाय। कारण मी बर्ने मामालाही भेटलो, त्यांनाही सांगितलं की ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला विमा मिळत होता असे जे निकष होते, एक
नैसर्गिक आपत्ती आणि दुसरं अतिवृष्टी, हे 2 निकषच तुम्ही निमुळातनं काढून टाकलेत ज्याच्यावर विमा मिळत होता. हे जर निकष तिथं समाविष्ट असते तर आज आपल्या भागातल्या शेतकऱ्याला मला वाटतं जी तुटपुंजी मदत सरकार करते त्याच्यापेक्षा कितीतरी अधिकचा विमा हा विमा कंपन्याकडनं मिळाला असता. कारण आपल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातलं एकही महसूल मंडळ असं नाही की जिथं अतिवृष्टी झाली नाही. सगळे महसूल मंडळ हे अतिवृष्टीमध्ये आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ज्याच्यातनं कंपनीकडनं विमा शेतकऱ्याला मिळू शकला असता, ज्याचा आधार घेऊन मिळू शकला असता, तेच निकष सरकारनं काढून टाकणं